जाऊ दे पैका साऱ्यांसाठी दोन दोन बायका अरे सगळ्यांच्या दोन दोन बायका देवा माझ्यासाठी एक तरी हायका साऱ्यांच्या दोन दोन बायका देवा माझ्यासाठी एक तरी हायका काय सांगू रे सत्या रे सत्या काय सांगू काय सांगितलं पुढच्या गाडीवर मारो कर ते सगळं पाठच्या गाडीवर मारो करतो कडक कडक मारो कडक अरे काय सांगू गेलं सत्या काय केलं रे सत्या बघितला ते बाबा बघितला नाही बघितला तुम्ही बघितला जळणारे ते जळू दे अरे जळणारे जळू दे मला खायचा चांगलं म्हणलंय ना काय कडक काय कडक बोलताना अंगावर म्हणजे काय कडक कडक म्हणजे मग कडक सत्या गरम वागता म्हणजे का अरे आपण शिपाई ना रे मग शिपाई पण कडक असला पाहिजे रे हा कडक तरीच म्हटलं हो नुसतं कडक तुला टाइम कसा आला रे माझा होय माझ्या ह्याच्या पाठला दिलंय ना रे मी अरे ऑप्शन झालं काय माहित नाही अरे काय झालं होतं अरे लय मोठी गंमत झाली कशी ती हो तसं मी येण्याचं बाहेर पडलो होतो मध्ये गडबड झाली जरा टाइम लागलो अच्छा खरं सांग इथं येपर्यंत जरासा वेळ झाला की नाही तो कसं काय अरे काय सांग अरे कानावरची बातमी रामायणाची पळाली रामायणाची बायको पळाली अरे माका काय तेवढ्याच ना सांगेनी वड्या बघे आपण कशा का खात्री करा नक्की कोणाची पळाली मी बोंब मारतोय खिडकीत ना घरी होतोय ना रामायणाची पळाली तू कोणावर पळाली अरे त्याच सांगतोय ना खरी गंमत तर पुढेच रवली वरडत घरात ना पाटल्या दारात गावभर बोंब मारत गेलाय रामायणाची पळाली मी पुढच्या गाडीवर आलोय अरे पण असो पाठवून बोंब मारीत पुढल्या दारा इलोय अरे रामायणाची बायको पुढ्यात उभी ना कशासाठी पहिली वाहन काढला ती माझ्या उजव्या थोबाडात दुसरी वाहन काढला ती माझ्या डाव्या थोबाडात ती कशी काय अरे बाबा
काय सांगो नंतर लक्षात दिलं ही रामानाची बायको पळाली ती शिवाण्णाच्या बरोबर नाही अरे शिवाण्णा आणि रामाण्णा तिची बायको रामाण्णाची बायको आणि शिवाण्णा धूम पळत ती किती पळत अरे गाय सुटली ना रे त्यांची ती तुझी गाय होती का अरे नाही अरे त्या रामाण्णाची बायको तिची गाय अरे डाव्या सोडला ती अशी धूम पळाली ते का पकडून गेली आता रामाण्णाच्या बायको मिळाली नाही म्हणून शिवाण्णा गेला माका वाटल्या दोघ्या फुकटचं मार खाल्लंय ना रे माहिती पुरी घ्यायची आणि मग बोंबलवतोय बरं मी काय म्हणतोय महाराज येऊची वेळ झाली हो वेळ झाली म्हणजे अजून इलेलं नाही धावता धावता माका जाम दमक झाला नाऊ आयाम दम्या म्हणजे पकलं हा मी जरा आता झोप काढतोय मी झोपतोय तू मी झोपतोय तर मी निघतोय तू काही कर काय बरं आधी महाराजांचं सिंहासन साफ करून ठेव तोपर्यंत मी जरा डोलो लावतोय नाव आया दम्या चुकता रे चुकता रे तुझ्या बापसान खुर्ची अशी ठेवणार होती अरे बाबा माझा मिस्त्री कशीच लावणार तरी लोकांचे टेबल उलटे किती का अरे उलटच टाकला काय तर सरळ कर नाही तर महाराज येते मी तुला उलट करती नाही रे काय ते चुकता बरं अरे अशी काय सरळ कर हा बरोबर अरे म्हटलं हे का काम धंदा नाही का कोण मेस्त्री बोलवी काय आहे अरे हे काय हा थांब जरा थांब हा हा आधी बघ काय करतो आता बघ हा हा याच्या बापसन असा सिंहासन साफ केला बघ हा बघ येईल काय करतो काय हा 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 तू काय राखायला मला झालो काय एवढ्या उजेडात काळा गॉगल लावलं असतो वास घेऊन बघ काय वास येत होतो का काय काय वास घेऊन बघ काय वास येतात सिंहासनाला ये नक्की अरे फोग मारलो फोग तरी म्हटलं जरा फॉगच्या नावाखाली तू नाही ना खाली गेलो अरे फोगचा वास चांगला येता बरं जास्त बडबड राशी महाराज येते तू विश्रांती घे मी निघतोय तू झोपतो की मी झोपतोय तू मी काय करतोय त्यांच्या डॅन लिली होत बघ बघत बघ काय नका झोप एकदा झोप काय तर ढांग टांग तुझाच करून टाक खरोखर झोपलो ये गो गाई गोट्यात ना बाळाला दूध दे वाटीत ना दुधाची वाटी मांजर साठी मांजर खाल्ल्यान वागान एका निरान कोल्यान अरे घोरतो की फवारा मारतो नक्की तोंडालाच घोरतो मथुरा नगरीचा राजा कंस म्हणतात माझं राज्य किती आनंदी आणि एकाग्र चालणार पण मथुरेचा भरणारा बाजार अजून कसा भरला नाही काय समजावे या मागचं कारण त्या काळ्या कपटी कृष्णाचाच असावं कृष्ण 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 जेव्हापासून मी आकाशवाणी ऐकतो माझ्या तळपायाची आग मस्तकाला
करायला लागली. या कृष्णाने माझी झोप उडवली. शिपाई वा वा मारा करायचं सोडून झोपा काढताय. मूर्ख, आज ह्यांची मी गंमतच करतो. महाराजांची तुम्ही महाराज, एखाद्या राज्याला आग लागली असेल तर तुम्ही काय करा? माझ्या नावावर गणेश टेलरच्या दुकानातून 5-10 मारा करायचं सोडून झोपा काढतो. आणि तू झोपेत काय म्हणलं? काय 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 आज कशाने विधवूची? डोकेला ह्याच्या बापसान विधवला. कशी विचारतात? मरून दे. महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार. आशीर्वाद. शिवाई जय महाराज. मथुरेचा भरणारा बाजार अजून कसा भरला नाही? काय माहिती? नित्य नेमात 8 वाजता भरतो. हा काय वाटतं भाच्याच्या घड्याळ बंद होत्या त्यामुळे तो उशिरा भरलो असा. पण माझा तर चालू होता रे. मी भाच्याचा म्हणलो. माझ्याचा काय? हा अरे तुका माहिती आहे? तुका माहिती आहे? अरे बाजार किती हे का मला माहित नाही? अरे करतो काय बघा बसना बसून. महाराज माका वाटता तुमचं भाचो कृष्णा तेनाच काहीतरी गडबड केलेली असणार. काय बघा पडता आणि झोप उडवली. ताच मी म्हणतोय. शिवाई जी महाराज. आत्ताच्या आत्ता जा आणि बकासुराला बोलव. कळला? बकासूर एक त्याला काल मारायला सांगा कृष्णाला. है बराने हे का बोलो ते का मार ते का बोलो हे का मार. ह्याच्या पाछळच दिलेल्या आपली चांगली जमवून त्याचा काय? तुझ्या गुन्हा. तू थांब. मी थांबतोय. बकासुराक निरोप देतोय. हा. काय सांगितलं महाराजांनी? बकासुराक मारूक सांगितलं. मारू सांगितलं. आधी घेऊन येऊ सांगो. तू हयच थांब. मी थैसून जा लवकर. अरे महाराज जीव गया जीव आया. हा कार्टा कृष्ण माझी झोप उडवून टाकले. कोण त्याला संपवल्याशिवाय मला झोप लागणार. महाराज महाराज तुमचा निरोप मी पाठवलाय. आता नक्की येतं नसा. चोर कसा आला नाही?
अरे कृष्णाला मारून दे. आता तो बहुतेक मारणारच. हा म्हणजे आपण वाचलेलो बाबा. आता आपला केवढा पडला महाराज तिने कृष्णाने सोपलं त्याला मारलाच पाहिजे. त्या बटासूरने कामगिरी कितपत पार पाडला ही जरा मी बघून येतो. काळ्या कृष्णाने माझी झोप ह्याला मारल्याशिवाय. महाराज महाराज काय झाले? शेवटी तुमच्या नशिबाचे भासे उलटे पडले. बकासूर मारलो गेलो. बकासूर मारला गेला. फक्त दिसो का अर्धण बाकी सगळं पोक. आणि कामाचा नाही तो. महाराज काय दुसरा उपाय असलो तर सांगा. माझे ताकदवान शक्तिशाली सर्व सूड मारले. रामखोर कार्टा हा कृष्णाला मारलाच. जी महाराज आक्रोडाला सगळा कृष्णाला घेऊन यायला. महाराज असं जातो नाही असं येतोय. 10 मेला वाटतं आपण दोघे येणार दोघे जल्दी परत तुका अरे निरोप दिला होता ना. म्हणजे इसारलो एका नोकरीत कसं ठेवलं काय कळत काय. अरे अक्रोडात बोलून सांगितलं ना. अरे मला लक्षातच नाही. तू एक काम कर. तू काय तो गायचा घे आणि तू झोप. बाकी सगळं माझ्यावर सोड. अरे गायच्या खातच गाय. आता उपाय काय ते का. आता एक काम करूया. मी निरोप देऊन येलो. आता अक्रोड येईपर्यंत वाट बघूक लागा. तोपर्यंत महाराजांना सांगतो जरा धीर धरा. मगाशी बकासूर येईपर्यंत महाराजांचा काय दिसतं कधी येता मारता धीरच नाही. आता महाराजांचा जरा धीर देतो. कोणाची गळ होता ही नाही लगेच. अरे हो काय गेलो मी महाराजांना कोण होतो सांगितलं. अरे अरे रस्ता तू बरे एका कोण नोकऱ्या कसं ठेवतात त्याच घरात आजूपर्यंत. अजून कसा आला रे अक्रोड? शिपाई जी महाराज अजून कसा आला? जरा धीर धरा. एका तलब तरी द्या. किती वेळ झाला? काय घोड्यावरती सार होऊनी घोड्यावरती सार होण्यासाठी हो कृष्ण देव मातोरे अधिपती. हो कृष्ण देव मातोरे अधिपती.
गुन्हा दाखल केला आहे महाराज. मी येतो. जय आपल्याला ना काळच म्हणून सांगता नाही आपण पण कपडे ना मथुरेचा बाजार बंद केला. तुझे 7 भावंड मारले. अजून तू कुठे होता? तुला सुद्धा मारायला येत होतो. एवढ्यात आकाशवाणी म्हणून मी गप्प बसलो. मृत्यू असंभव. माझा मृत्यू माझा असंभव. आऊट पडतात आकाशवाणी ओ युद्धाला तयार. महाराज आम्ही एवढे ताट गडी असताना एवढ्या पोराशी हारला नाही येत. आम्ही बघतो कायदा चांगली बाजवलं आता ह्याच्यापेक्षा उठतच की नाही ह्याका तू झेपो ह्यो जरा बाळको ह्याका मी बघतो. हा घे पांडुरंगा धावता मी मारतोय तुझ्याकडे बघून मारता माझे ताकद मोकला रे म्हणजे माझी तंगडा वर करू का महाराज जी महाराज थांबा तू. मी बघतो. आता आपण झेपत ह्यांच्या कसं हो युद्धाला तयार. मी आता बाकी राहतो.